रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. मायेच्या माध्यमातून निरोप मिळालेला आहे. कंसजना कर हे दुष्ट मूर्ख कंसा, किम मया हातया मंद जातू खलु तवंत कृत यत्र कोवा पूर्व शत्रु माहिंसी कृपणानृतः. हे दुष्ट मूर्ख कंसा, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे. पण इकडं मात्र गोकुळामध्ये कान्हाजीचं प्रागट्य झालं. हे नंदा सुनंदा नंद बाबांच्या बहिणीला कळालं. जाऊन त्या ठिकाणी पाहिला, रे संतांतर झालं, मुलगा आहे की मुलगी? बघितलं, हा तर मुलगा आहे. नंद बाबा 80 वर्षाच्या वयापर्यंत संतांना यमुनेच्या किनारी बसलेले आहे आणि नंद बाबाला थाली बेलनं घेऊन गेले, वाजून म्हणू लागले, नंद बाबा आपको लाला भयो, बधाई हो बधाई हो बधाई हो बधाई. त्या ठिकाणी देऊ लागल्या. आनंदाने नटून तटून सजून दजून गवळणींना सगळ्यांना निरोप मिळाला. नावघे गोकुळवासी नटून तटून सजून दजून आले आणि त्या ठिकाणी म्हणू लागले, बाई चला ग बारशाला जाऊया,
श्रीकृष्ण ठेवूया गुढी तोरणे लावा ग गावाला साऱ्या सजवा ग बाण घेऊन नंदवाड्यात जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. नटून तटून सजून बुजून सगळ्या गोप गोपिका आल्या आणि आनंदानं कान्हाजीच्या जन्मोत्सवामध्ये नाचू लागल्या. खर तर काल माझ्या या कान्हाजीच्या जन्मोत्सवाचा आनंद आपल्या अवघ्या कोळगावकर मंडळींनी घेतला. ज्या आयुष्यामध्ये कधी नाचलेच नसेल त्यांनी सुद्धा काल या ठिकाणी अतिशय गोड नृत्य केलं. पण काही काही बऱ्याच बायका आहे घरच्या मानमर्यादा, काही पाटीलशाही घराणं असलं की थोडंसं त्यांना मनासारखं पाहिजे तसा आनंद घेता येत नाही, इच्छा जरी असली तरी. पण असं काही नाही महाराज. मी त्या लातूरकडं कथेला गेलते ना, त्या बायका तर धर्ममंडपातच यायचे नाही, असं येशीच्याच बाहेर बसायच्या. मी लकाव माऊली सगळ्या इकडे येतात तुम्ही 10-15 जणी. ते म्हणे ताई आम्ही पाटलाच्या. म्हणलं पाटलाच्या बायला काही इकडं मंडप नाही चालत का? तिने आता काय करावं म्हणे, आमच्या गावची रीतिरिवाज मान मर्यादा. खरं तर मान मर्यादा सांभाळली पाहिजे. आपला धर्म नवे नवे आम्ही कथाकार कीर्तनकार तेच शिकवतो आहे. पण परमार्थामध्ये तरी 6 गोष्टी कधी येऊ नये. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध त्यांचा माझा. 6 गोष्टी परमार्थात तरी येऊ देऊ नका. बाहेर आपल्याला मान मर्यादा आहे, आपण त्या सांभाळल्या पाहिजे. आम्ही तुम्हाला संस्कृतीची शिकवण तीच देतो आहे. पण किमान हा आनंद जो आहे तो आपल्याला पुन्हा कुठेच भेटणार नाही. ह्याच धर्ममंडपामध्ये भेटत असतो. आणि इथं काही धांगड धिंगा थोडी नाचायचं. पण आजकाल काय होतं ना, आपल्याला याचं त्याचं याचं बघून करायची सवय लागली. एखादीला वाटतं बाई त्याची सून नाचली तर मी नाचल, ही नाचली तर मी नाचल, ते उठले तर आपण उठायचं. आमचे पांडुदादा त्या बाबतीत विरोध नाही बरं. अगदी मनाला वाटेल त्यावेळेला भजन चालू झालं की उठणार. आणि तीच नसली तर बाकीचे सुद्धा नाचायला घाबरतात की काय माहिती, त्यांना घेऊनच येतात ते. खरं तर हा भक्ती उत्सवाचा आनंद हा आपण घेतला पाहिजे. आणि सुरुवात कुणी करायची याही पेक्षा उठवलं की आपलं बस तेवढं 5-10 मिनिटं तर आपल्याला ठाकूरजीसाठी नृत्य करायचंय बरं. पण आपल्याला काय होतं ना, याचं त्याचं बघून करायची सवय झालेली आजकाल. ज्याचे त्याचे कारण वेगळे असतात. काहींना वाटलं ती नाचली तर मी नाचल. आता एखाद्याला कमरेचा त्रास, गुडघ्याचा त्रास, एखाद्याला नाही जमत, एखाद्याचे घरचे माणसं कठीण असतात, त्यांचा प्रश्न राहिला. पण कुणाकडे बघून मात्र आपला आनंद कधी कमी होऊ द्यायचा नाही. त्यांचे कारण वेगळे असतात पण आपण ते कारण धरून बसतो. उदाहरण सांगते बरं मी तुम्हाला, आणि लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. एकदा एक बाईचं जावई आला आणि जावई आला आणि तेवढ्यात पोस्टमन साहेब पत्र घेऊन आले. ऐका बरं, रेंज मध्ये बसा, त्यावेळेला उदाहरण कळेल. जावई आला, पोस्टमन पत्र घेऊन आले. आल्याबरोबर ते पोस्टमननं ते पत्र जावई बापूच्या हातात दिलं. जावई बापूनं पत्र हातामध्ये घेतलं, उचकपाचक केली, उलट पालट केलं आणि जावई बापू त्या पत्राकडे पाहून रडायला लागले. सासूबाईला वाटलं बाई माझं एकुलतं एक पोरग मिलिटरीमध्ये आहे, नक्कीच लेकराचंच काही बरं वाईट आहे. पोरांनो मोबाईल नका बघू बरं, चालू कथेत तरी किमान कथा झाली की पुन्हा बघा. फोटो बिटो काढायची ती तुमच्या आठवणी आहे, पण चालू कथेत मोबाईल पाहू नका. फक्त बघायचं असेल तर मग बाजूला जाऊन बघा, तुमचं महत्वाचं कामकाज असेल तर. ते जावई बापूंचं ते जणू काही त्याला असं पत्र पाहून त्या ठिकाणी रडायला लागला. सासूबाईनं पाहिलं आणि सासूबाई म्हणू लागल्या, बाई जावई कधी आजपर्यंत रडले नाही, लेकीनं काही त्रास दिला तर घरी आणून घालतात, एवढी निबरगट जावई पण आज रडतात, त्या अर्थी काहीतरी बरं वाईट झालं असेल. आणि माझ्या मिलिटरीतल्या पोराचं काहीतरी असल्याशिवाय पोस्टमन घरी येणारच नाही. मग त्या सासूनं रडायला चालू केलं. त्या सासूचं पाहिलं, तिच्या सुना रडायला लागल्या. त्या सुनांचं पाहिलं, पहिली गल्ली, पहिल्या गल्लीचं पाहिलं, दुसरीचं पाहिलं, तिसरीचं पाहिलं, चौथी. त्या गल्ल्या रडायला लागल्या. तेवढ्यात ते मिलिटरीतल्या पोराची सुट्टी झालेली होती, ते घराकडेच येत होतं. त्याला ती गल्ली रडताना दिसली. तो म्हणला, काकू काय झालं म्हणे तुम्ही रडत आहात? काय नाही बाबा म्हणे, ही 4थी गल्ली रडते ना म्हणून आम्ही रडतो. तर 4थ्या गल्लीला विचारलं काय झालं म्हणे, 3री गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. 3रीला विचारलं काय झालं, ती म्हणे 2री रडते म्हणून आम्ही रडतो. ते 2ऱ्या गल्लीला विचारलं तुम्ही, ती म्हणे 1ली गल्ली रडते. 1लीला विचारलं तुम्ही, पण तुमच्या घरवाल्या बायका रडतात म्हणून आम्ही रडतो. तर घरवाल्या बायकांना म्हणजे भाऊजांना बायकोला विचारलं काय झालं म्हणे तुम्हाला, का बरं रडता? ते म्हणे बाई काही नाही, सासूबाई रडत होती, आजपर्यंत कधी सासू रडली नाही, पण आज तिच्या सासूबाईच्या डोळ्यात पाणी पाहिलं आम्हाला, वाटलं काहीतरी विपरीत घडल्याशिवाय सासूबाई रडायचीच नाही. सासूबाई रडते ना म्हणून आम्ही रडत होतो. आईकडे गेला, आई काय झालं रडायला? आई म्हणली बाई ज्या संशयानं रडत होते ते पोरग तर माझ्या समोर आहे, आता काय कारण सांगू? काय नाही बाबा म्हणे, जावई बापू रडत होते ना म्हणून मी रडत होते. विचारलं मेवण्याला काय झालं म्हणे दाजी, का बरं रडत होतात? मेवणा म्हटला
त्या पत्राकडे पुन्हा पाहू लागला, उलट पालट केलं आणि जावई बाप म्हणजे मेवण्याला मेवणं म्हणू लागला. म्हणे काय सांगू तुम्हाला, मला फार दुःख झालं. म्हणे कशाचं? अहो जर मी शाळा शिकलो असतो ना तर या पत्रात काय लिहिलंय मला कळलं असतं. म्हणे शाळा न शिकल्यामुळं या पत्रात काय लिहिलं मला काही सुद्धा कळायला तयार नाही, म्हणून मला रडू येतंय. म्हणे म्हणजे त्यांचं रडण्याचं कारण काय वेगळंच आहे. पण आपल्याला असं वाटतं खरं तर ते रडतात म्हणून हे रडतात, पण त्यांचं कारण त्यांच्या जवळ आहे. तसं आपण कोणाकडे बघून आपला आनंद कधी कमी होऊ द्यायचा नाही. उलट देवाला प्रार्थना करावी की आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. अधिकाधिक त्या ठिकाणी वाढत जावा. आमच्या आनंद जीवनातला आनंद कधी कमी होऊ देऊ नको. आणि म्हणून आनंद हा पुन्हा पुन्हा न भेटणार आहे. तुम्हाला वाटलं ना आता खरं तर आम्ही पुन्हा कान्हाजीचा जन्मोत्सव व्हावा, आम्ही पुन्हा नृत्य करावं, ते कदापि शक्य नाही, या वर्षी तरी नाही. त्यामुळं आहे त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आपण या भक्ती उत्सवाचा फार गोड सगळ्यांनी मिळून काल आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न केला. आनंदाने सगळेजण गात होते, नाचत होते. आयुष्यात जे कधी नृत्य केलं नाही ते मात्र काल या ठिकाणी नृत्य करत असेल. बरं, तुमच्या दृष्टीनं तुम्हाला माहिती असेल कान्हाजीचं प्रागट्य झालं. सगळ्या गवळणींनी कान्हाजीला पाळण्यामध्ये घातलं आणि गोड पाळणा गाऊ लागल्या. माऊल्या, हो येतो ना तुम्हाला पाळणा? झोपल्या तर नाही ना? मग म्हणा हो नाही काहीतरी येतो ना.
जणू काही श्यामसुंदराला झोपवण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त होतं या भावनेनं. कान्हाजीला आम्ही पाळण्यामध्ये टाकलेलं आहे आणि गोड पाळणा आम्ही गातो आहे, कान्हाजीला आम्ही झोपवतो आहे या भावनेनं माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणत जमेल तसं. आणि असं काही नाही, महिला मंडळांनाच ही जबाबदारी असते. कधी कधी आम्हाला कामं असले की तुम्हालाही लेकरं खेळवावी लागतात, झोपवावे लागतात. त्यामुळं मला सुद्धा त्या कान्हाजीला झोपवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं या भावनेनं सगळ्यांनी मिळून म्हणायचंय बरं. पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्माला कंसाचा काळ, कृष्ण जन्माला. म्हणा म्हणा पुरुष मंडळ येऊ द्या तुमचा पण आवाज, प्रेमानं म्हणा सर्वांनी. पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्माला कंसाचा. वा वा, कृष्ण जन्माला. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग, कसा झळकतो आरशाचा भिंग, तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो मोठा, तारीख खोबर साखर वाटा, खारीक खोबर चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसरेने वाजवले टाळ, कृष्ण जन्माला यमुनास्थळी, कृष्ण जन्माला. पाचव्या दिवशी सटवाईचा वेळा लिंबू नारळ देवीला चोळा, तान्ह्या बाळाची चव काढा, तान्ह्या बाळाची. सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालती वारा, चला यशोदा आपुल्या घरा, चला यशोदा. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जोडे जो, चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जोडे जो. मावल्या हो, पाळण्यामध्ये घातलं की पुरुष मंडळी जबाबदारी तुमच्यावरही असते. कधीतरी बाळाला पाळण्यात घातलं ना, अशी गोड गाणी गात जा, नाही तर त्या बाळाला पाळण्यात टाकलं का हाड गाई हाड गाई हाड गाई, त्या आयुष्यभर आपलीच हाडाड करीत राहत. म्हणून कधीतरी लेकरं पाळण्यात घातल्यानंतर असे जागृतीचे भजनं गायले पाहिजे. बाळाला पाळण्यात घातल्यावर बदलसेनं गायलं की हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा. असे गोड भजनं कधीतरी लेकरासाठी गायले पाहिजे. आणि म्हणून सगळ्या गवळणींनी कान्हाजीला टोपल्यात, त्या ठिकाणी पाळण्यामध्ये घातलं, गोड प्रेमानं गाऊ लागल्या सगळ्या जणी. आता मात्र कान्हाजीचा जन्मोत्सव मावल्यावर 1-2 दिवस नाही, तब्बल 6 महिने चालू आहे. कान्हाजीच्या जन्म उत्सवाच्या आनंदामध्ये नंद बाबांनी त्या ठिकाणी अनेकांना त्या ठिकाणी दान दिलं. हत्ती, घोडे, हिरे, माणिक, मोती. नंदाजी त्या ठिकाणी नंद बाबा महामना झालेले आहेत. नंद स्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामनः अहुव विप्राण वेद ज्ञान स्नान सुचिर लंगकृत महामना झाले. आणि म्हणून तर वृंदावनामध्ये सुद्धा
की आजही कान्हाजीचा जन्म उत्सव झाला उत्तर भारत, मध्य प्रदेश, तिकडे आजही कथेच्या दिवशी, कान्हाजीच्या जन्म उत्सवाच्या दिवशी कथाकारांना सोनं दान केलं जातं. आता आपण एवढे समृद्ध नाही, त्यामुळे फक्त आपण साधं सत्कारा करून त्या ठिकाणी बधाईचं पूजन शेवटाला करत असतो. पण आजही सोनं देण्याची प्रथा आहे. सोनं दान केल्या जातं, नवे नवे त्या ठिकाणी धन उधळल्या जातं. गोकुळवासी आजही त्या ठिकाणी वृंदावनामध्ये कान्हाजीच्या जन्म उत्सवाच्या वेळेला खूप काही धन उधळल्या जातं आजही बरं. आणि म्हणून कान्हाजीच्या जन्मोत्सवाच्या आनंदानं नंदबाबानं गौमाता, हिरे, माणिक, मोती सगळं काही दान केलं. ज्या वेळेला लेकरं घेऊन पळत होते त्यावेळेला चांदीचे पात्र ज्यांच्याकडे होते ना, त्यांनी सोन्याचे पात्रवाले लेकरं पाहिले. रे कुठे वाटत होते हे? म्हणे 3 नंबरच्या गेटला. म्हणले मी तर 2 नंबरच्याच गेटनं पळून आलो. त्यानं चांदीचं फेकलं, सोन्याचं आणायला पळाला. सोन्याचं त्या ठिकाणी आणलं, तेवढ्यात हिरे, माणिक, मोतीचे गळ्यात मध्ये हार घातलेले पाहिले. अरे हे कुठं वाटत होते? म्हणे 1 नंबरच्या गेटला. रे मी तर 3च नंबरच्या गेटनं पळून आलो. सगळं काही हातातली वस्तू त्या ठिकाणी मूल्यवान जरी असेल पण त्याचं मूल्य त्यांना वाटू नये, कारण नंदबाबा महामना झालेले आणि खूप काही नंदबाबांनी लेकराच्या आनंदामध्ये दान केलं. पण दरवर्षी नंदबाबा कंसाला कर देतात, पण या वर्षी मात्र कंसाला कर दिलेला नाही आणि म्हणून गेलं पाहिजे. पण कंस ज्या वेळेला इकडं कान्हाजी जन्माला आले ही बातमी कळाली, त्यावेळेला मीटिंग घेतली. प्रलंब बकचाणूर तृणावर्त महाशनई. अरे दुष्ट दुराचारी जन्माला आला, त्याला मारलं पाहिजे. कोण जाणार मारायला? पुतना म्हणली दादा मी जाते, चिंता करू नकोस. आणि इकडे मात्र नंद बाबा कंसाला कर देण्यासाठी आले. पुतनेने स्तनामध्ये विष भरलेले, विष भरून स्तन निघाली पुतना. तिथे देखून काना दूध मागे. स्तनामध्ये विष भरलं आणि पुतना मावशी आल्यानंतर त्या ठिकाणी गोकुळामध्ये आली आणि अतिशय सुंदर स्वरूप तिनं धारण केलेलं आहे. सुंदर रूपानं आली, देखरेख केली. कुठे आहे कृष्ण, कुठे राहतो, अनेक लेकरं मारत मारत ती आली. यशोदेच्या घरी आली आणि यशोदेनं त्या ठिकाणी तिला पाहिलं. बाई म्हणे कोण आहेस तू? म्हणे तुला मी माहिती नाही. म्हणे मी तुला कधी पाहिलं नाही. कोण आहे तू सांगशील? अगं मी तुझी बहीण. हे मला कसं माहिती नाही? पण तुझं लग्न झालं त्यावेळेला यायचं होतं, पण माझंही नवीन लग्न झालेलं होतं, त्यामुळे नवऱ्यानं काही येऊ दिलं नाही. मग आज कशी आली? म्हणे नवरा माझ्या मुठीत ग, आता माझ्या मुठीत आहे. म्हणे मी सांगल तसं तू ऐकतो, त्यामुळे मी तुला भेटायला आले बघ. तिनं सांगितलं मग कशासाठी आली? म्हणे मी तुझं लेकरू झालं हे मला कळालं, मी त्याला पाहायला आले. तिनं सांगितलं बाई आताच झोपी गेलं. नाही नाही म्हणे कृष्णाला वाटलं पहिलं गिराई की मावशा सोडायचं कशाला, त्यानं जोरानं रडायला चालू केलं. यशोदा म्हटली बाबा अरे तुझ्या संरक्षणासाठी म्हणत होते, तू तर रुदन करू लागलेला आहे. कान्हाजी रडतो आहे. यशोदाचा नाविलाज झाला. पुतणीला घरामध्ये घेऊन आली. दोघी जणी चर्चा करत बसल्या. बाळाला पाहिलं आणि कान्हाजीला झोप लागली, पाळण्यात टाकली, पण ही काय जायचं नावच घेईना. आता एखादा पाहुणा जर बाहेरून आला आणि तो जर जायचं नाव घेत नसेल तर मग नाविलाज असतो. घरचे लोक काय करतात, उठतात आणि आपापल्या कामाला लागतात. तसं हिला वाटलं ही निघून जाईल, पण ती हटवती पाहुणी होती, ती काही गेलीच नाही. ही इकडं कामामध्ये व्यस्त आहे. पाळण्यामध्ये झोपलेल्या श्यामसुंदराला हिनं बाहेर काढलं, पण काढल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आलं. अरे कान्हाजी आज ही पुतना जर आली असेल तर तुला मी मारण्यासाठी आलेले, पण आज कान्हा मला तुझ्या हातानं मरायचं नाही तर मला तुझ्या हातानं तरायचे. आणि म्हणून जागृती आली. रे मी स्तनपान करायला आले. कान्हाजीचं मुखामध्ये तिनं आपलं स्तन दिलेलं आहे आणि कान्हाजी त्या ठिकाणी स्तनपान करू लागला. लक्ष देऊन ऐका बरं, कळेल तुम्हाला. का स्तनपान करत असताना भगवंतानं डोळे झाकले. भगवंत हा विचार करत होता, रे मी जर हे डोळे उघडे ठेवून जर हे दूध पिलो किंवा विष पिलो तर ही निडर बालक म्हणून मला पाजणार नाही. म्हणून भगवंतानं डोळे झाकले. भगवंतानं डोळे झाकले याचं कारण, अरे पुतना राक्षसीन जरी असली पण आज माझ्या आईचं काम करते आहे, मीला कोणता मोक्ष देऊ? म्हणून डोळे झाकले. भगवंतानं डोळे झाकले. का डोळे झाकले? विष पचवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? बोले बाबांची प्रार्थना करत होते म्हणून डोळे झाकले. भगवंतानं डोळे झाकले आणि सगळ्यात पहिल्यांदा भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी दूध प्राशन केलं, त्यानंतर विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंच प्राण प्राशन करायला सुरुवात केली. पुतण्याने सांगितलं अरे कृष्णा कृष्णा मला सोड, कृष्णा मला सोड. दिव्य शरीर घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहे. कृष्णा मला सोड, कृष्णा मला सोड. कृष्णाने सांगितलं मावशी मी एकटं कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. मला पंच प्राण प्राशन केले आणि पुतण्याचं शरीर धडान पडलेलं आहे. भलं 11 फुटांचं शरीर. आता त्या ठिकाणी पाहिलं तर अरे कशा तरी आवाज आला. सगळे व्रजवासी धावत पळत गेले तर कृष्ण कन्हैया तिच्या छातीवरती बसलेला आहे. शिड्या लावल्या, शिड्यातून कुंडलात प्रवेश केला, कुंडलातून
छातीवरचा कृष्ण कन्हैया खाली काढलेला आहे आणि काढल्यानंतर यशोदा मैया त्या ठिकाणी घाबरून गेली. माझ्या लेकराला काही बाहेरचं होऊ नये, कुठली बाधा होऊ नये यासाठी लगेच कृष्णाला म्हणते, बाबा एवढ्या मोठ्या संकटातून सोडला, एवढ्या मोठ्या राक्षसींच्या तावडीतून तू सुटलेला आहे. कान्हाजीला घेऊन आली. शेणानं गाईच्या गोमूत्रानं कान्हाजीला स्नान घालू लागली. कान्हाजी त्या ठिकाणी स्नान करू लागले. पण स्मित हास्य मुखारविंदावरती आहे. बाई माझ्या लेकरावरचं किती मोठं संकट गेलं. यशोदेनं त्या ठिकाणी नेहमी चिंतातूर राहावं, काही ना काही संकट यावे. 6 महिन्याचे कान्हाजी झाल्यानंतर शक्तासूर तृणावर्त यांचाही उद्धार भगवान परमात्मा करतायत. आणि त्यानंतर अचानकपणे भोले बाबांनाही माझ्या कान्हाजीच्या दर्शनाची इच्छा झाली. परंतु भोले बाबा म्हणतात, अरे कान्हाजीचं दर्शन आपण केलं पाहिजे. आणि आपला तर वेश असा आहे, दर्शन घेऊ देईल ना घेऊ देईल माहिती नाही, पण आता आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान भोले बाबा द्वारामध्ये आले आणि यशोदेनं पाहिलं. बाई 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 गळ्यात नाग आहे, साप विचू परिधान केलेले आहे, जटा वाढलेले आहे, व्याघ्रांबर पांघरलेले. काय घेता बाबा? बाई मी घ्यायला नाही आलो, मी पाहिलं. काय पाहायचं तुम्हाला? म्हणे मला असं कळालं की कृष्ण कन्हैया तुझ्या घरी जन्माला आला, तुला बाळ झालं, त्याला मी बघायला आले. बाबा माझं बाळ अत्यंत छोटं आहे, तुमच्या गळ्यामध्ये हे साप विचू नाग त्यानं जर पाहिले ना ती घाबरेल. नाही नाही बाई, त्याच्यावर तो खेळणारे पुढं चालून, ते मला माहिती नाही, माझं लेकरू मी तुमच्याकडे देणार नाही. पण भोले बाबा म्हणले, मी कृष्णाला पाहिल्याशिवाय जाणार नाही. की नगर में जोगी आया यशोदा के घर आया, नगर में जोगी आया यशोदा के घर आया, वाते अलग जगाया, अजब है तेरी माया, गगन से बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, भोलेनाथ भोलेनाथ। नगर में जोगी आया, ये तो कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, ये कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 पाठीमागची मंडळी करा वरती, त्याचं काही कष्ट आहे का तुम्हाला? करा बाबा सगळ्यांनी एक साथ प्रेमानं राधे राधे. कान्हाजी आईला भेटण्यासाठी भगवान भोले बाबा असं कदंब वृक्षाचं झाड आहे तिथं जाऊन बसले आणि ध्यान करू लागले की प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो. चिंतन चालू आहे. कृष्ण म्हणला बाबा मला पण बाबा तुम्हाला भेटायचंय. हो पण मी लहान आहे, मी कसं येऊ बरं तुमच्याकडं? मला जर तुमच्याकडे यायचं असेल तर मला एकच करावं लागेल, काय रुदन करावं लागेल. मग रडायला प्रारंभ केला.
रडू लागले श्यामसुंदर. आणि रडता रडता यशोदा घाबरली. माया हो बाई, काय झालं कृष्णाला? शांत करण्याचा प्रयत्न केला पण कान्हाजी मात्र शांत होईना. वृद्ध गवळणी बोलवले. बाई, कान्हाजीला खूप वेळ शांत करण्याचा प्रयत्न करते पण कृष्ण काय आज शांत होईना. काय झालं यशोदे कृष्णाला आज माहिती नाही. आणि मग त्या वृद्ध होत्या ना, त्या म्हणल्या बाई याला दृष्ट झाली असेल. मग ते म्हणू लागले की कोणाची झाली दृष्ट, तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट, तुला माझ्या रे नंदलाला, तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट, तुला माझ्या रे नंदलाला. थांबेन. आता काय करावं? म्हणायच्या प्रेमानं की या कृष्णाला, या कानाला दृष्ट कशी झाली, तापलई आली हरीला, तापलई आली, लिंबू नारळ उतरून टाकीते, बाळाची माझ्या दृष्ट काढीते. या कृष्णाला, या कानाला दृष्ट कशी झाली, थांबेना. दृष्ट खरं जुन्या माऊल्या काढायच्या, बरं सुंदर दृष्ट काढायच्या. आणि आजकालची दृष्ट थोडीशी नवीन पद्धतीने निघायला लागली. काय काय म्हणतात मला, आल्या गेल्याची, कोणे मेल्याची, असंच म्हणतात का तुमच्याकडं? का वेगळं आहे काही? दृष्ट काढतात बरं या वयस्कर माऊल्या, त्यांची काढणं वेगळं, आजकालच्या तरुण दिदींची काढणं वेगळं. पण कान्हाजीची दृष्ट आता या वृद्ध गवळण आगळा वेगळा प्रयोग चालू झाला. पण कान्हाजी काय रडायचं थांबेना. अरे बाई यशोदे, याच्यापेक्षा वेगळी काय खतरनाक दृष्ट काय आम्हाला काढ. एवढे प्रयत्न केले, प्रयास केला पण हे काय रडायचं थांबेना. जाऊ दे, कोणी आलं होतं की हो मै म्हणे. एक मसनजुगी, गळ्यात नागे, कानात विचुळे, भले मोठे केस आहे, खाली व्याग्रंबर. ह्या वृद्ध गवळणींना बाई आलं होता. तिथं झाडाखाली बसलेला आहे. या वृद्ध गवळणी गेल्या म्हणे. बाबा कुठून आलात, काय आलात? बाबांनी स्वतःचा परिचय दिला. ऐका बरं माऊल्यावर, लक्ष द्या. जाऊ द्या, आता थोडासा व्यत्यय येऊ राहिला लाईटीचा, ते आपल्या हातच्या गोष्टी नाही. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं शिकलेल्या बायकोचा लाईटीचा भरोसा नसतो, कधी दगा देतील म्हणून. फक्त आपलं चित्त विचलित होऊ देऊ नका. ती म्हणू लागली, अहो तिथं बसलेले आहे झाडाच्या खाली. आणि मग ह्या वृद्ध गवळणी गेल्या म्हणे. का हो बाबा, लेकरांना जर असं काही बाहेरचं झालं कळतं का म्हणले तुम्हाला? बाबा म्हणले, कळतं का नाही? चांगलं कळतं म्हणे मला. बरं, आमचं लेकरू रडायचं थांबे ना हो बाबा, सांगा ना काय झालं त्याला. बाबा म्हटले, त्याला इथं माझ्याकडे घेऊन यावं लागेल. मग त्या गवळणी धावत पळत आले. यशोदे, अगं ते बाबा लई हुशार आहेत म्हणले. काय झालं? अगं त्यांना असं बाहेरचं कळतं म्हणे लेकरांना काय झालं काय नाही. यशोदा म्हणली, मग काय करावं लागल? घेऊन जावं लागल कृष्णाला. यशोदेनं कृष्णाला घेतलं आणि गेली. आणि गेल्यावर बाबाला असं म्हणते, बाबा बघा बरं याला काय झालं. बाबा म्हणले, बाई डॉक्टरकडे जर पेशंट गेलं तर त्या डॉक्टरला चेक करावं लागतं. आणि डॉक्टरही हुशार राहतात. व्हा उतने, व्हा पालते, तोंड वासा, बॅटरी लावून पाहणार, डोळे फाकवा, सगळं काही करणार आणि मग विचारणार पेशंटला काय झालं तुम्हाला, मग येदुळ काय चेक केलं. तसं तुम्ही पेशंट जर माझ्याकडे दिलं तर मला लवकर कळेल याला काय झालं म्हणून. यशोदा म्हणली, बाई बाबा माझं लेकरू घाबरेल हो त्याला. नाही घाबरणार नाही, तुम्ही देऊन बघा. आणि ज्या वेळेला कान्हाजीला महाराज दिलं भगवान भोले बाबांच्या हातामध्ये, कान्हाजीला मांडीवरती घेतल्याबरोबर हरिहराचं मिलन झालं आणि भगवान श्यामसुंदर जोर जोरानं हसू लागले.
यशोदेला बाकी गवळणीला आनंद झाला. खरंच ग बाई म्हणे या बाबाला कळतं आणि उगच घाबरत होती असं करील आणि तसं करील. कान्हाजी त्या ठिकाणीवर अतिशय प्रसन्न झाले. आता दिवसामागे दिवस जात आहेत. भगवंताच्या एक एक लीला वाढू लागलेल्या आहे. भगवान परमात्मा 1 वर्षाचे झाले. लेकराचं नामकरण झालं पाहिजे म्हणून गर्ग पुरोहितो राजन यदूनाम समूहात पावर्जम जगा म्हणून नस्य वसुदैव प्रचोदितम. लेकराच्या नामकरणासाठी गर्गाचार्यजी महाराज आले म्हणे बाबा लेकराचं नामकरण करा. नंद बाबाने सांगितलं आणि यशोदा नंदा सोडून यशोदेला जाऊन सांगितलं, रोहिणीला जाऊन सांगितलं लेकरांचं नामकरण करण्यासाठी. आज गर्गाचार्य जे आलेले ते म्हणले बाई बाबा कोणाच्या नादी लागतात, कोणचे बाबा घरला घेऊन येतात. आता काय कळत असेल त्या गर्गाचार्याला. घेऊन आल्या दोघी जणी गाईच्या गोट्यामध्ये. इकडे तिकडे नामकरण केलं तर कंसाला कळेल लेकराला त्रास होईल आणि म्हणून तिकडे घेऊन गेले गाईच्या गोठ्यामध्ये. आणि बाबांना त्यांनी सांगितलं खरंच बाबा अधिकारी आहे का नाही आपण पाहू बरं. तुझं माझ्याकडे दे माझं तुझ्याकडे दे. दोघींचे आदला बदली केले आणि गर्गाचार्याने दुरून पाहिलं. लगेच म्हणू लागले अयं हि रोहिणी पुत्र रामायण सुरदो गुणै. हे रोहिणी तुझ्याकडं यशोदेचा पुत्र कसा आहे बाई म्हणे बाबा अधिकारी. बाबा नामकरण करायचंय लेकरांचं. चला द्या लेकरं माझ्याकडं. मग बाबांनी सांगितलं जो मोठा आहे त्याला माझ्याकडे द्या. मग बलरामजीला मांडीवरती घेतलं आणि बाबा म्हणतात या गर्भातून त्या गर्भात प्रवेश केला म्हणून याचं नाव होईल संघर्षण आणि अतिशय बलशाली आहे म्हणून नाव होईल बलराम. आणि कृष्ण कन्हैयाला मांडीवरती घेतलं आणि बाबांना त्याचं मुख पाहिलं की बाबा समाधीला प्राप्त झाले. शब्दही बोले ना. ती रोहिणी म्हणते बाई बाबा आला ना आपल्याच दारात येऊन मी याला बघ म्हणले. याला काही इकडे तिकडे मरायला जागा नव्हती का. हो बाबा इथं कशाला आला तुम्ही. झोप घ्यायला आले की लेकरांचं नामकरण. बाबा म्हणले बाबा याचं जे मुख पाहिलं ना ते सगळ्यांचं मन मोहून घेणार आहे त्यामुळे याचं नाव होईल कृष्ण. मैया म्हणली बाबा ते क त्याला अर्धा उकार ते श ते न एवढं अवघड मी म्हणणार नाही बाबा. मी काय म्हणेल सांगू का. यशोदा म्हणू लागली बाबा मी माझ्या लेकराला नाव घेईल. काय म्हणेल सांगते तुम्हाला. काय की नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. भजनच घेऊ सगळ्यांनी जागेवरती लवकर उठून उभं राहा.
बसा बसा बसा, खाली बसा आता. ते केलं, सर्वांना धन्यवाद. कान्हाजीचं नामकरण झालं. मैया म्हणली बाबा ते क, ते अर्ध उकार, ते श, ते न, अवघड काय आपण म्हणणार नाही बाबा. मी माझ्या लेकराला म्हणेल तर नंद नंदन, माझा मन मोहन कान्हा नंद नंदन. किंवा कोई कही गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मी माझ्या कानाला त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण न म्हणता कान्हा म्हणेल, कणवा म्हणेल, लल्ला म्हणेल. आजही लेकरांची नावं खरं तर देवाच्या नावावरनं आपण ठेवले पाहिजे बरं माऊल्या हो. कधीतरी त्या निमित्तानं लेकराचं नाव घेत असताना देवाचं नाव आपल्या मुखाला येईल असे चांगले नावं ठेवले पाहिजे. नाही तर आजकाल काही नाव ठेवतात. नाव विकास, दिसायला भकास, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. कोणाचं असलं तर माफ करा बरं. सगळे नावानिशीच राहतात असं नाही. नाव शांती, दररोज कुणाचे न कुणाचे भांडणं घरी आणती. नाव सुलोचना, पाहती मुंबई, पार्टी पुन्हा, असे नावं नसले पाहिजे. खरं तर देवाच्या नावावरनं आपले नावं असले पाहिजे की त्याचं ते नाव घेताना किमान भगवंताचं नाव आपल्या मुखाला येईल. कान्हाचं नाव कान्हा कृष्ण ठेवलेलं आहे. पण मैयानं कधी कृष्ण म्हणू नये. माझा कणुवा, माझा लल्ला, माझा श्यामसुंदर. बाळ आता लहानची मोठं होत आहे आणि कान्हाजी आता रांगू लागले. रांगत रांगत तुम्ही लक्ष द्या बरं. 1 तासामध्ये मला सगळ्या लीला पूर्ण करून गिरिराजजींना त्या ठिकाणी आज कान्हाजीनं करंगळीवर धारण केलं. ती लीलाही आपल्याला या ठिकाणी बडबड करू नका. इथं काका घेऊन जा वाटल्यास तिकडं. ओ काका बडबड न करू, इथं घेऊन जा वाटल्यास ते नैवेद्य सगळे तिकडं. गिरिराजजींच्या लीलेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यामुळे सर्वांगाचे कान करून ऐका. नाराज चेहरे सोडून काय कथेला 1 तासभर बसू नका. आज तर हा कीर्तनाचा टायमिंग तिकडं तो असल्यामुळे आपण दुपारचा वेळ घेतला. मला वाटलं नव्हतं बरं दुपारच्या वेळेला सुद्धा एवढे मंडळी. आपण तर रोजच्या रात्रीच्या कथेसारखीच आपली उपस्थिती आहे. मला वाटलं आता एखाद्या वेळेला दिवसभर कामकाज करण्यासाठी आमच्या महिला मंडळ शेताला गेल्या असेल, त्यामुळे उपस्थिती कमी असेल. पण रात्री सारखाच आनंद खरं तर याही वेळेला या ठिकाणी येतो आहे. यावरनं कळतं आपलं भागवत भगवंतावरती किती प्रेम आहे. भागवताचं जे महात्म्य आहे, किती श्रद्धा प्रेम ठेवल्यानंतर भागवत भगवान काय कृपा करतो हे मी तुम्हाला नक्की उद्याच्या कथेमध्ये सांगणार आहे. कान्हाजीचं नामकरण झालं. भगवान परमात्मा आता 1 वर्षाचे झाले. नामकरण झाल्यानंतर भगवान परमात्मा काही दिवसात रांगायला लागले. रांगत रांगत एका गवळणीच्या घरी गेले. लीला इथून सुरुवात झाली कान्हाजीची की तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत 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 कान्हाजी गेले. त्या गवळणीनं फार सुंदर रांगोळी काढलेली होती बघा माऊल्यानं. त्या गवळणीला म्हणतात का ग काय सुंदर काढतीस ग, किती सुंदर कलर, किती सुंदर डिझाईन तयार केली. ते सांगितलं बघत राहत म्हणले कृष्ण, तोपर्यंत मी रांगोळी ठेवून येते. घरामध्ये रांगोळी ठेवायला गेली तोपर्यंत कान्हाजीनं त्याच्यावरती लघवी करून दिली, लघु शंका केली. आणि बाहेर येऊन पाहते तर बाई माझी रांगोळी तोपर्यंत नदीला जाऊन मिळाली. कान्हाजीच्या ह्या लीला आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी घरापासून त्यांनी लीला चालू केल्या. आता मात्र भगवान परमात्मा 5म वर्षाचे झाले आणि बाकीचे बालगोपाळांशी मैत्री झाली. अरे तुमचे शरीर एवढे क्रश झालेले, सुरकुटलेले कशामुळे? म्हणे देवा फार गाई आहे घरी, पण त्याचं दूध आमच्या डेअरीला नाही ते डेअरीला आहे म्हटले. कान्हाजीने सांगितलं उद्यापासून डेअरीचं दूध बंद. घरचे लोक ऐकणार नाही. मग कृष्णाने सांगितलं यासाठी आपल्यापासून सुरुवात करू. म्हणे काय करायचं? आपण चोरी करायची. भगवंतानं एक चोर विद्या मंडळ प्रशिक्षण एक मंडळच तयार केलं, स्थापन केलं त्यांना बरोबर घेऊन जाऊन. पण अगोदर स्वतःच्या घरी प्रशिक्षण घेतलं. चोरीत आपण सफल होतो की नाही, परीक्षेत पास झाले. आता हरकत नाही, मित्रमंडळीला घेतलं, प्रत्येक घरी जावी, खोडी करावी, लीला करावी, दही दूध तूप लोणी चोरावं, खावं, लेकरांना सोबतच्या लेकरांना घालावं, माकडायला घालावं. सगळ्या भगवंताच्या या लीला सुरुवात झाल्या. मग जी तीच शेजारणीकडं जावं तिनं तिचं सांगावं बाई रात्रीच्या वेळेला एवढं दही दूध तूप लोणी घरला होतं बघ, काही सुद्धा राहिलं नाही. कशामुळं ग? अगं ते नंदाचं कार्ट आलं होतं. नुसतं एकटं येत नाही, लय मोठे पोरं घेऊन येतं बघ, घरात घुसतं, सगळं खाऊन पळून जातं. दुसरी म्हणली अरे बाई तुझ्या घरी आलता का? म्हणे हो. ती म्हणे अगं माझ्या घरी आला आणि माझ्या सुना झोपलेल्या होत्या, दही दूध तूप लोणी घेतलं आणि त्यांच्या तोंडाला त्यानं पुसून दिलं बघ. तिसरी म्हणली असं केलं? म्हणे हो. तिसरी म्हणली अरे बाई तुझ्या तरी सुनांच्या तोंडाला पुसलं, पण माझ्या घरी आलं आणि यांना गाईचे वासरं सोडून दिले बघ दुपारच्या 12ला. रामकृष्ण हरी. ती म्हणे बाई तुझ्या घरी असं? अगं आता एकमेकीला सांगून उपयोग नाही, चला म्हणे त्या यशोदेला कळलं पाहिजे ना. मग सगळ्या जणी एकत्र आल्या, चला यशोदेकडं.
आणि यशोदेकडे आल्याबरोबर यशोदा म्हणली, बाई कधी बोलवलं तरी घरला येत नाही ना, आज आल्या बाई माझ्याकडं. आणि मग यशोदेला आवाज दिला, यशोदे. यशोदा म्हणली, बोला ना. पण यशोदे, आमचं काम आहे ग तुझ्याकडं. काय काम आहे म्हणे. अय यशोदे, पहिलीनं सांगायला सुरुवात केली, हे बघ तुझं पोरग आमच्या घरी येतं आणि दही दूध तूप लोणी खातं. यशोदा म्हणली, अगं काही थोडीफार मनाची तर लाज वाटू द्या. काय कमी गेलं माझ्या घरी, 9 लाख गाई आहे, काय लागत तेवढं घेऊन जा ना, अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी गारणं घेऊन येऊ नका. दुसरी म्हणली, आई बाई यशोदे, काय खायचं ते खाऊ दे ग, खाऊन खाऊन असं काय खाणार आहे. पण ते पोरांनाही घेऊन येतं, पोरांनी काय खायचं ते खाऊ दे, पण माकडं सुद्धा घेऊन येतं म्हणे हे. यशोदा मात्र स्तब्ध झाली बरं. आणि कोणती माया असू द्या बरं, माया हो, तिचं लेकरू किती जरी खोडीचं असलं चुकलेलं असलं, ती माय कधीच मान्य करणार नाही की मा पोरग चुकीचं आहे चुकलेलं आहे म्हणून. आणि जी माय मान्य करील मग ती त्याची मायच नाही. तिला किती सांगा, तो लेकरांना असं केलं, मा लेकर तसं करणारच नाही. तुम्ही जर म्हणले तुमचा बाब्या पियतो, तुझा लेकरू पियतं, ती म्हणती मा गावात काय मा एकटीच पियतं का, म्हणजे ती मान्यच करणार नाही का हा माझं लेकरू खोडीचं आहे. यशोदा म्हणली, बरं काय अजून. दुसरी म्हणली, यशोदे, माकडांना खाऊ घालतं बघे. आणि खरंच बरं, वृंदावनात जर गेले ना महाराज, इथं मी काल सहज वरती गेले तर लई वानर होते. आमच्याकडे नाही राहत त्यामुळे आम्हाला थोडं नवल वाटतं बघायला. आणि भरपूर 5-6 वानर वरती बसलेले होते, आम्ही बघत होतो बऱ्याच वेळ त्यांच्याकडे. पण वृंदावनला मात्र फार माकडं आहेत तिथं, फार माकडं आहे. आणि ते माकडं नुसते असं नका, पण लय विचित्र माकडं मावशं होते. मी वृंदावनला 6 महिने राहिले ना, 2 वेळेला तर माझी पायातली चप्पलच घेऊन पळून गेले. बरं ते 2 चपलांनी येत नाही, ती एकच चप्पल घेऊन जातं. डोळ्याचे चष्मे तर कुठंच कुणालाच डोळ्याला दिसणार नाही तुम्हाला. आपल्या हातातले जे खायचे पदार्थ असतील ते सुद्धा असे झाकून पाकून न्यावं लागते. ते माकडच लय विचित्र आहे. एकदा मी बिहारीजींच्या दर्शनावरनं आले आणि दर्शन करून खाली येता येता एक माकड, एक बाई फॉरेनची होती बिचारी, आणि ती आपला लड्डू गोपाल खरेदी गेलो म्हणून पैसे द्यायला तिनं पॉकेट काढलं, यानं पॉकेट उचललं आणि दूर शेंड्याला जाऊन बसलं तर बसलं तिथं. त्याला फ्रुटी नमकीन काहीतरी द्यावं म्हणलं की एकदम वर गेलं. बरं ते येऊच तोपर्यंतही दम नसतो, लगेच पॉकेट उचकणार, त्याले कागदपत्र बिगतपत्र फेकून देणार, तोडणार. चष्मे सुद्धा हातात मिळाला की लगेच तोडायला चालू करणार. त्यांना देईपर्यंत भेटलं नशिबानं त्याला तर हातातली वस्तू खाली, ते मोबाईल सुद्धा घेऊन जातात. लय विचित्र माकडे वृंदावनातले. पण हे वृंदावनातले माकडं कान्हाजीच्या संगतीनं खरं तर विचित्र झाले बरं. कान्हाजी त्यांना घेऊन फिरायचे. दुसरी म्हणले, यशोदे जाऊ दे ग बाई, तिच्या घरी माकडा सगट आलं जाऊ दे, पण हे माझ्या घरला दुपारलाच आलं बघ. मग काय केलं, अगं दुपारच्या 12ला यानं वासरू सोडून दिले ग यशोदे. यशोदा म्हणले, अगं तुला गाई पाणवायचे, दुपारच्या 12ला पाणवत असता का यशोदे. अगं हो बाई. मग तू त्याला सांगायचं ना बांधून टाक. मी म्हटलं होतं त्याला वासरं बांधून टाक, तर मला म्हणला तुझ्या हाताखाली काम करायला तुझा काय नोकर आहे का. बांधले पण नाही ग यशोदे. तिसरी म्हणली, अगं यशोदे जाऊ दे ग, तिची खोड केली, नवल नाही त्याच्यात, पण माझ्या घरी आलं, माझ्या सुना कधीच दही दूध तूप लोणी चोरून खाल्लं नाही बघ. आणि हा आला, त्यानं दही दूध तूप लोणी खाल्लं बघ, आणि उरलेलं माझ्या सुनाच्या गालाला पुसून गेला. घरात दिसलं नाही तर मी रात्रभर दिवसभर बोबाटा केला. माझ्या सुना चोट्ट्या निघल्या. आणि मग मला कळालं, बघ तुझं नंदाचं पूत आलतं आणि त्यानंच हे दही दूध तूप लोणी खाऊन माझ्या सुनाच्या गालाला पुसलं. ती म्हणली, आई जाऊ दे, ही तर साधारण खोडी आहे ग यशोदे. पण ती 5वी म्हणली, अगं माझी सून गरोदर होती, हा आला आणि तिच्या पोटावरनं हात फिरवला आणि म्हणे केवढे मोठे हे उदर, काय आहे म्हणे याच्यामध्ये. असले प्रश्न करतो बघ यशोदे. मग तर यशोदा कृष्णाकडे पाहिलं, कृष्णा त्या गवळणी सांगते ते खरं आहे का. कृष्णानं गवळणीकडं पाहावं, आईकडं पाहावं, गवळणीकडं पाहावं, आईकडं पाहावं, आणि त्या आईला म्हणू लागला, आई ऐक, आई कुणाच, आई कुणाच, आई कुणाच, आई कुणा I
या गवळणी भांड खोर मला म्हणत्यात गोकुळचा चोर या गवळणी भांड खोर आई मलाच म्हणतात तू गोकुळचा चोर आई यांचं काही ऐकू नको आई ऐक नाही केली कुणाची मी चोरी खरंच सांगतो मी नाही ग कुणाच्या काही खोड्या केल्या यशोदेला थोडं वाईट वाटलं आई म्हणली बाई कुणाचं लेकरू खोड्या करून जात असेल आणि माझ्या लेकरावर येत असेल गवळणीनं म्हणली का ग गवळणीनं खरंच माझा कृष्ण येतो का हो ग यशोदे मग हे करताल का उद्यापासून तुम्ही येऊन सांगताना माझ्या लेकराऐवजी दुसरं कोणी जर करून जात असेल तर मग मी कसं नाव घेऊ त्याचं मग हे कर मला असं साक्षीनं आणून द्या बरं काय हरकत नाही कृष्णाला विचारलं कृष्णा हे सांगते खरं तो म्हणायचं नाही आई या खोटं बोलत्या आई म्हणली माझं लेकरू तर खरंच खूप चांगलं आहे सात्विक गुणी आहे आणि त्यामुळे तुम्ही साक्षीनं आणून दिलं तर मग मी मान्य करेल बाई हे माझंच कृष्ण पोरग होतं म्हणून तिला एका गवळणीला वाटलं बाई एवढं सांगावं यशोदा म्हणती साक्षीनं आणून द्यान माझं बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळा दिसते गुजीरवाणे गण आम्हालाच म्हणते तुम्ही 12 घरच्या 12 गण मोठ्या ढाल गजागण जाऊ दे बाई म्हणे आता म्हणली ना अडचण नाही पण उद्या मला साक्षीनं आणून द्या म्हणती ना मग आपण आणून देऊ कृष्णाला एका गवळणी अशी जरा रुबाबदार होती ती म्हणली तू उद्या येऊनच बघ म्हणली नाही तुझ्या आईच्या हाताला धरून दिलं तर नाव घेतलं तिनं मी नावची नाही म्हणे मग कृष्णानं त्या ठिकाणी ही घरी निघून गेली आणि लगेच कृष्णानं मित्रमंडळाला बोलवलं अरे त्या गवळणीनं आपल्याला आमंत्रण दिलं म्हणले आज गेलं पाहिजे बघ तिच्या घरी तिनं सांगितलं नावची गवळण नाही म्हणले जर तू माझ्या घरी नाही आला तर गेलं पाहिजे तिनं आमंत्रण दिलं आपल्याला मग सगळे गोपाळांना सोबत घेतलं आणि हिनं रात्रभर आता दही दूध तूप लोणी असे मटकेच रात्री दह्याचे सगळे मांडून ठेवले आणि दारातच अशी काठी घेऊन बसली कृष्णानं पाहिलं दाराकडून गेलं तर बाई म्हणे आत्याबाई बसले दारात आपल्याला तिकडून काही जाता येणार नाही मग आता सगळ्या गोपाळांना सांगितलं डोळे झाकले सगळे आतमध्ये गेले आतमध्ये गेल्याबरोबर सगळ्यांनी दही दूध तूप लोणी खाल्लं डोळे झाका सगळेजण बाहेर म्हणले हिला न जाणं भूताची शंका येऊ नये म्हणून कृष्णाने त्या ठिकाणी सांगितलं आत्याबाई येतो बर का मी बाई म्हणे रात्र झाली डोळे फोडीत बसले तू कुठं होता म्हणे आत्या आतही आत हारी बाहेर हारी मी आतही आहे आणि बाहेरही आहे आता मी इथंच होतो अरे मग मला कसा दिसला नाही तिला भलता राग आला आणि ती त्या कृष्णाच्या पाठीमागं पळायला लागली इकडून पळते तिकडून पळते पूर्वीच्या काळी उतरंड असायचे मावशाव तुमच्याकडे आहे मडके राहतात ते उतरंड असायचे ती इकडून पळायचं तिकडून ही भली जाडजुडीला काय पळताच येईना कृष्णाला वाटलं आती पारा चढायच्या आधी आपण थांबलेलं बरं कान्हाजीनं थांबून घेतलं आणि आज हाताला असं घट्ट पकडलं आता पकडला बाई म्हणे आता तुझ्या आईच्याच हातात नेऊन दे आईलाही सांगते महालेकरू असं नाही महालेकरू तसं नाही आता तुझी सोडवणूकच नाही कृष्णाला धरलं फर 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 वडीतच घेऊन निघाली आईला म्हणावं आईला म्हणावं असं नाही माझं लेकरू तसं नाही बाळा सगुण गुणाचे ताने गण तुम्ही 12 घरच्या 12 गण लय उरकवलं म्हणे तुझ्या आईनं आता तुझ्या आईच्याच हातात नेऊन देणार ते आपलं म्हणायचं आत्या आता कधीच येणार नाही बघा तुमच्या घरला तुमच्या घराचं तोंड सुद्धा पाहणार नाही आत्या मला सोडा आत्या मला पण आत्या कुठं ऐकती हे कसं तरी वडीत ताडीत घेऊन निघाली तेवढ्यात तिचा नवरा चौकात बसलेला होता आणि त्यानं कुणून सांगितलं आत्याला सांगा ना म्हणे काही समजून मामा ही काय माझा हात सोडायला तयार नाही त्याने काय ग ते एवढ्या लेकराच्या नादी तुम्ही तर अजिबात मध्ये बोलायचं नाही म्हणले ते मी पाहून घे ते आपलं गपचूप बसलं मग ही कृष्णाने कुणून सांगितलं मामा जाऊ द्या ही चला आत्याचा लय पारा चढेल म्हणे तिला तुम्ही काही म्हणू नका फक्त एकच करा असा कचकुटून हात धरला म्हणजे याला लई त्रास होऊ राहिला तिला एकच सांगा हा हात सोड आणि हा हात धर मग मामाजी मध्यस्थी करायला आले यानं स्वतःचा हात काढून दिला आणि आत्याबाईचाच हात नवऱ्याच्या हातात दिला आणि हिला भलता राग आलेला ती म्हणायची आई तर लई सांगते महालेकरू असं नाही महालेकरू तसं नाही आता तिच्याच हातात देणार ते म्हणायचं अगं मी आहे ती म्हणायची हा मला माहिती आहे काळ्या तुझी म्हणून आणि त्या नवऱ्यालाच फरफडीत वडीत निघाली यानं हाताची सुटका करून घेतली पळत गेला आईकडे म्हणलं आई 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 अगं मी आता गोकुळात गेलतो बघ आणि असे लोक आणि एक बाईनं तर नवऱ्याचाच हात धरला नुसती नवऱ्यालाच वडू राहिली
ती म्हणते अरे मला सोड, तो म्हणतो मला सोड मला सोड, ही म्हणती काय तुला तर सोडणारच नाही. आणि बघ सगळे लोक तिला हसू राहिले बघ आई. आणि तिथं भलतीत तापलेली म्हणे, ते नवऱ्याचा हातच सोडीना. आई म्हणली भाऊ तू कुठं, नाही नाही आई आपण कुठं जात नाही ना, असं काही झालं कीच घरला पळून येतो बघ. मैया म्हणली बाई माझ्या लेकराला मी साक्ष आणून देण्याचं सांगितलं ना, माझं लेकरू तर माझ्या जवळ आहे ना, मग मला काही टेन्शन नाही. ती जरा रागतच होती. आली आणि जोरानं आवाज दिला, अय यशोदे. यशोदेनं आवाज ऐकला. ती म्हणे जाऊ दे, काय एवढा जरी पारा चढलेला असला ना, लेकरू माझं माझ्या जवळ. थांब थांब आले आले. आणि समोर गेली. गेल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णाला घेऊन निघाली. कृष्ण म्हणला अय आई मला पण येऊ दे. म्हणजे दर बोटाला बोटाला भेटायला नाही, मला उचलून घे म्हणे कडेवर. कृष्णाला तिनं कडेवर उचलून घेतलं. आणि आली. या गवळणीनं पाहिलं, बाई ज्याचं घरानं घेऊन आली ते तर तिच्या कडेवर, माझ्या हाताला कोण आहे, पाहिलं तर स्वतःचा नवरा. अगं काही नाही आरतीताईची भागवत कथा चालू आहे कोळगावला, येते का कथेला. एवढा लाजली महाराज, अपमान झाला तिचा. ह्या कान्हाजीच्या लीला आहे, ह्या कान्हाजीच्या खोड्या आहे. काही केलं कृष्ण त्या ठिकाणी महाराज खोड्या करायचं सोडे ना. एक ना एक दिवस त्या ठिकाणी गवळणींनी यावं, तुझ्या कृष्णानं असं केलं, तुझ्या कृष्णानं तसं केलं. बाहेर तर खोड्या करतो आहे, पण एक दिवस मैया दही मंथन करते आहे ना, त्यावेळेला मंथन करत असताना यानं रवीच पकडला. आईला सांगितलं आई तुला पुत्र प्यारा आहे की दूध प्यारा आहे. मला माझा पुत्र मग मला आताच्या आता दूध पाज. आई त्याला म्हणली अरे राजा फक्त थोडा वेळ, की सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. मला आत्ताच्या आत दूध पाहिजे. आईनं कृष्णाला घेतलं, दूध पाजू लागली. तेवढ्याच चुलीवरती दूध. बायकांचं नियोजन असतं, काही ना काही काम तिकडेही होईल आणि इकडेही लेकराचं दूध पाजणं होईल, म्हणून तिनं चुलीवरती दूध ठेवलं. याला दूध पाजता पाजता चुलीवरचं दूध उतू गेलं, म्हणून कृष्णाला बाजूला केलं, पळत त्या दुधाकडे गेली. कृष्णाला राग आला, माझ्यासारखा परमेश्वर प्राप्त झाल्यावर तुला दुधासाठी पळायची गरज काय. राग आला, सगळेच मडके फोडून टाकले. यशोदेला राग आला, बाहेर गवळणीला त्रास, घरात मला त्रास, उकळाला बांधलं. आणि कान्हाजी त्या ठिकाणी महाराज उकळाला बांधू लागले ना, त्यावेळेला 3 बोट दोरी कमी पडायची, पण स्वतःला श्यामसुंदरानं बांधून घेतलं. आणि ज्या वेळेला रांगत रांगत निघाले नलकुबेर आणि मणिगिरू, 2 त्या ठिकाणी कुबेरांचे पुत्र,
ऐका बरं, सरोवरामध्ये स्नान करत असताना कधीही नग्न स्नान करायचं नाही. काही तीर्थामध्ये स्नान करण्याचे एक नियम असतात. कधीही तीर्थामध्ये पाण्यात उतरायच्या अगोदर त्या तीर्थाला त्या ठिकाणी तीर्थ हातामध्ये घेऊन आपले डोळ्यांना तीर्थ लावावं, पाण्यामध्ये प्रवेश करावा. पाण्यामध्ये तीर्थामध्ये कधी नग्न स्नान करू नये, धुणं कधी साबण लावून धुवू नये. हे काही छोटे छोटे नियम आहेत. आमच्या माय माऊल्यांना फार हौस असते, तीर्थावरती गेलं की महादेवाची पिंड बनवणार. हौस नाही, ही एक भक्ती आहे तुमची. पण पिंड बनवल्यानंतर कधीच ती पिंड तशी पाण्याच्या कडेला सोडून द्यायची नाही बरं. ती पिंड आपण बनवावी, शिवलिंग आपण बनवावं, त्याची पूजा करावी आणि पूजा झाली की पुन्हा पाण्यामध्ये त्याचं विसर्जन आपल्या हाताने करावं. नाहीतर बायकांना पिंड बनवतात, शिवलिंग बनवतात आणि तसं सोडून देतात. ते सोडून दिलं की पुन्हा त्या ठिकाणी कुणी ना कुणी येणार, पाय लागणार, काही ना काही त्याच्याकडून दोष घडणार आणि म्हणून आपण पुण्य करता पाप आपल्याकडून होत असतं. यासाठी तीर्थावरती गेल्यानंतर आपण असे अपराध, आपल्याकडून अशा चुका कधी करायच्या नाही. नलकुबेर आणि मणिगिरू हे त्या ठिकाणी कुबेरजींचे पुत्र आहेत. पण एकदा सरोवरामध्ये नग्न स्नान करत होते, मदिरा पिऊन स्नान करत होते. नारदजी आले आणि हे लाजलेच नाही. त्यावेळेला नारदांनी त्यांना शाप दिला होता, अरे तुम्ही कुबेरांचे पुत्र आहात पण या सरोवरामध्ये नग्न स्नान करतायत आणि माझ्यासारखा भगवत भक्त आल्यानंतर सुद्धा तुम्हाला शरम लाज वाटू नये. जा शाप आहे तुम्हाला, तुम्ही अत्यंत जड बुद्धीचे आहात तर तुम्ही वृक्ष व्हाल. पण ते शरण आले होते त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं भगवंताच्या स्पर्शानं तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून नलकुबेर मणिग्रीवांना स्पर्श झाल्याबरोबर दिव्य शरीर त्या ठिकाणी प्रगट झाले, भगवंताची स्तुती केली आणि अंतर्ध्यान झाले. गोपाळांनी ह्या लीला नंदबाबांना सांगितल्या. नंदबाबा त्या ठिकाणी कृष्णाला घेतात, यशोदेकडे येतात. कृष्णाला नको का असं त्या ठिकाणी शिक्षा देत जाऊ, का बरं उकळायला बांधलं होतं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी ह्या फक्त लीला करतायत. त्यानंतर भगवान परमात्मा बरेच दिवस राहिले. अगासूर, वत्सासूर, बकासूर राक्षसांचा त्या ठिकाणी त्रास होतो आहे. सर्वांचा त्या ठिकाणी उद्धार भगवान करतात. आता म्हणतात किती दिवस इथं राहावं, आता आपण आपल्या नगरीला गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सगळे नंद लोक विचार करतात इथं राहतोय, कृष्णावरती संकट येतात, आता आपण कुठंतरी स्थान शोधलं पाहिजे. म्हणून वनम वृंदावनम नाम पश्यवम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्याद्री तृणविरुदम वृंदावन भूमी निवडली. सगळ्यांनी बैलगाड्या वगैरे घेतलेल्या आहे आणि परम पावन भूमीमध्ये श्रीधाम वृंदावन मध्ये सगळेजण त्या ठिकाणी आपलं सामान घेऊन निघाले. अतिशय परम पावन भूमी आहे श्रीधाम वृंदावन. माझी इथं बसलेल्या आणि कथा श्रवण करणाऱ्या मंडळीला विनंती असेल बरं का, माया हो, फार कधीतरी कुठंतरी मला उमरीला घेऊन जा, सोनं करा, धर्माबादला न्या आणि हे करा असं म्हणत बसण्यापेक्षा कधीतरी मालकाला आनंदानं म्हणा, मला ना कधीतरी वृंदावनला घेऊन जा, कधीतरी आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाला घेऊन जा. पण एक वेळेला तरी आरतीताईनं सांगितलं म्हणून एकदा तरी वृंदावनला जाऊन या. कारण वृंदावन भूमी साक्षात आजही कान्हाजी विराजमान आहेत. कितीतरी लोक आपल्याला कान्हाजीच्या भक्तीमध्ये डुबून गेलेले, वेड्यासारखे नाचत असलेले, वेड्यासारखं रडत असलेले आपल्याला पाहायला मिळेल. हे कान्हाजीच्या प्रती असणारं प्रेम आहे. म्हणून आपण शरीरानं नाही पण 2च मिनिटं आपण तनानं मनानं तिथं जाऊ बरं. त्यामुळे सगळ्यांनी ताड बसा, एक साथ टाळी वाजवा आणि प्रेमानं सर्वांनी माझ्याबरोबर सर्वांनी भजन करा. प्यारा वृंदावन धाम तुले
खरं तर आजही वृंदावनला आपण कधी गेलो ना, तिथं कृष्ण कृष्ण म्हणत नाही, तिथं एकच जय घोष केला जातो, राधे राधे. आपण एखाद्याला रस्त्याला आडवं चालत असेल, कोणाला काही मागायचं असेल, कोणाला काही द्यायचं असेल ना, आपण एखाद्या दुकानदाराकडून काही वस्तू जरी घेतली ते आपल्याला ऐन वैन शुकन शाक नाही करीत बरं, ते एकच म्हणणार राधे. एवढं आदरानं राधाराणीचं नाव घेतलं जातं. कारण वृंदावन मध्ये असं आहे की श्याम सुंदर भेटावा असं जर वाटत असेल तर आपल्याला करुणामय श्रीजीला शरण जावं लागतं. आणि म्हणून सगळीकडे एकच नाव घोष ऐकायला मिळेल, राधे राधे. त्यामुळे आपण सुद्धा एक संकल्प करावा, इतरत्र कोणाशी बोलत असताना हाय हॅलो गुड मॉर्निंग हे आता थोडंसं सोडून आपण एकमेकाला प्रेमानं बोलत असताना एकच म्हणायचं, राधे राधे, रामकृष्ण हरी, जय हरी. आमच्या संस्थेचा सुद्धा नियम आहे, आमच्या संस्थेत जर कोणी आलं ना, लेकरं जरी आले तरी आम्ही कुणाला हाय बाय, ते बाय बाय जरी करायला लागले तरी आम्ही रामकृष्ण हरीच म्हणणार. नियम तर संस्थेचे असतातच, पण आपण सुद्धा बदललं पाहिजे. या निमित्तानं देवाचं नाव आपल्या मुखाला येतं. मी वृंदावनला भागवत कथा शिकत असताना ग्रामस्थ मला 2-4 जण तिथं भेटायला आलते ना, ते जेव्हापासून वृंदावनवरनं आले तेव्हापासून ते सगळ्या गावात एकच म्हणत राहतात, राधे राधे. त्यांचं नावच आता राधे राधे पडलं. खरं तर आपली ओळख भक्तीनं झाली पाहिजे. आणि म्हणून मनातून शुद्ध भावनेनं त्याचं नाव तिचं नाव जर आपण घेतलं तर करुणामय नक्की आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्यारा श्रीधाम वृंदावन, त्या वृंदावन धामामध्ये हे सगळे गोपवासी राहू लागले. आता मात्र वृंदावनमध्ये राहत असताना पुनश्च राक्षसांचं आगमन झालं. कान्हाजी सामना करतायत. पण एक दिवस भगवान श्यामसुंदर त्या ठिकाणी कालिया दमन जे आहे, कालिया कुंड जे आहे, आजही वृंदावनला गेल्यानंतर आपल्याला त्या स्थानाचं दर्शन होतं. तिथे कालिया नाग राहत होता. भगवान श्यामसुंदर यमुनेच्या किनारी खेळ खेळण्यासाठी आले, चुकून भगवंताकडून विट्टी मारल्या गेली. सगळ्यांना माहिती होतं कालिया विषाचा प्रादुर्भाव करतो, त्यामुळे इथं काय कोणी जीवजंतू येत नाही. आणि आलं तरी त्या ठिकाणी नुसतं वरून जरी गेलं कालिया दोहाच्या वरून, तरी सुद्धा ते जीवजंतू मरून जावे. गौमातेला नुसता स्पर्श जरी त्या पाण्याचा झाला तरी सुद्धा तिनं मूर्छित होऊन पडावं, असा त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढलेला होता. गोपाळ म्हणले, कृष्णा तुझ्यावरती राज्य ना, खेळत असताना जपून खेळ बरं, विट्टी मात्र तिकडे जाऊ देऊ नको. भगवंतानं मुद्दामहून विट्टी मारली, पाण्यामध्ये पडली. आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज गोपाळ म्हणले, कृष्णा आम्हाला माहिती नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता विट्टी पाहिजे. गोपाळांना वाटलं कशाचं जातं, पण भगवान परमात्मा कदंब वृक्षाच्या झाडावरती चढले, पाण्यामध्ये उडी टाकली. पाण्यामध्ये उडी टाकल्यानंतर बाकीचे भयभीत झाले आणि जोरान आवाज दिला, हे कृष्ण. पण कान्हाजी जसे जसे खाली जाऊ लागले, नागपत्नींनी पाहिलं, बापरे एवढं सुंदर बालक आहे. अरे कशासाठी आलास, आमचे मालक तुला मारल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या मालकालाच भेटायला आलो म्हटले. खाली गेले, कालिया नागानं पाहिलं, तुला माझी भीती वाटत नाही, तुला काय घाबरायचं म्हणे, तू काळा आणि मीही काळा, आपल्या दोघांचे कलर सारखेच आहे. अरे पण मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही, काय हरकत नाही म्हणे, बघू तू मला मारतो का मी तुला मारतो. त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदरानं त्या ठिकाणी कालियाला स्पर्श केला. कालिया नागानं दंश करणार तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज स्वतःचं शरीर वाढवलेलं आहे. त्यानं त्या ठिकाणी कान्हाजीला पिळा मारला. भगवान परमात्मानं शरीर वाढवल्यावर त्याच्या श्वासाला त्रास होऊ लागला. भगवान परमात्मा त्याच्या मस्तकावरती चढले आणि त्या ठिकाणी नृत्य करू लागले की नादिर दिर दाणी तो दाणी तो तारे दाणी नादिर दिर दाणी तो दाणी तो तारे दाणी दिर दिर दाणी तो दाणी ना 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 तेरे ना तेरे ना 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 तेरे ना तेरे ना नादिर दिर दाणी तो दाणी तो तारे दाणी नादिर दिर दाणी तो दाणी नादिर दिर दाणी तो दाणी नादिर दिर दाणी तो दाणी तो तारे दाणी. नाचू लागले भगवान श्यामसुंदर. आता मात्र कालिया त्या ठिकाणी त्रासून गेला आणि क्षमा मागू लागला, प्रभू मी चुकलेलो नाही, यो हि दंड कृतकेल विश्वस्मी तवावतार खल निग्रहाय, प्रभू मी चुकलेलो आहे, अपराधी आहे, मला माफ करा. भगवान परमात्मानं सांगितली तर राहता येणार नाही, तुला रमणद्वीप मध्ये निघून जावं लागेल. आणि त्या ठिकाणी कालिया नाग रमणद्वीप मध्ये निघून गेल्या. भगवान ब्रह्मदेवाची ही भगवंतानं परीक्षा पाहिली. सगळे गायी बछडे ब्रह्मदेव चोरून घेऊन गेले होते, पण भगवान परमात्मा खरं तर हा भगवान आहे याची जागृती आल्यानंतर पुन्हा सगळे गायी बछडे आणून दिले.
तीही लीला या ठिकाणी वर्णन करून सांगितली. आता मात्र भगवान परमात्म्यांनी एक दिवस गोपिका त्या ठिकाणी स्नानाला येत होत्या. कात्यायनी महामातेची उपासना करत असताना स्नानाला यावं, स्नान करावं, पण कुठेतरी ही साधना चुकते आहे. विवस्त्र स्नान करत होत्या. भगवंतांना समजून सांगून पाहिलं, पण गोपिकांनी ऐकलं नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्याने त्यांचे वस्त्र चोरले आणि वस्त्र चोरल्यानंतर भगवंतानं सुंदर बंसीचा निनाद केला की हारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली तुझ्या मुरलीचा ध्वनी आकल्पिता पडली काने विवश झाले अंतःकरणी हारे सावळिया कशी वाजवली 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 मुरली. गवळणी स्नान करतायत. भगवान श्यामसुंदर पतिरूपांना भेटावे यासाठी साधना चालून आवाज आल्याबरोबर लगेच बाहेर आल्या. पाहिलं तर बाई वस्त्र नाही. श्यामसुंदराला विनंती करतात, कान्हा मी चुकलो, आम्हाला माफ कर, आमचे वस्त्र दे. भगवंतांना डोक्यावरती हात ठेवा आणि मग माझ्याकडे या. भगवंताला या लीलेतून सांगायचंय, गोपिकांनो, भक्ती करत असताना लोक तुम्हाला वेडे म्हणतील, पागल म्हणतील, पण समाजाचा विचार करायचा नाही. त्या ठिकाणी लाज लज्जा सगळं काही सोडायचं, मनापासून भगवंताची शरणागतीचा मार्ग आपण स्वीकारायचा. भगवान त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगतात. आता मात्र भगवान परमात्म्याने त्या दिवशी वचन दिलं होतं, शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्या बरोबर रासलीला करील, तो दिवस उद्या उजडणार आहे. म्हणून माझ्या तरुण मुलींना कुणाला साडी वगैरे घालून घागरा घालून यायचं असेल तर उद्या घागरा घालून या. छोट्या मुली साडी घालून या, सुंदर टिपऱ्या घेऊन या. उद्या आपण रासलीलेचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे. भगवान श्यामसुंदरानं जे गोपिकांबरोबर रासलीला केली तो सुखद प्रसंग, आनंददायी प्रसंग आपण या ठिकाणी अनुभवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं उद्या उपस्थित राहा. उद्या श्यामसुंदराचा विवाह सोहळा आहे. माझ्या या माय माऊल्या सुंदर लाल लाल कलरच्या साड्या घालून या आणि असल्या तर घालून या. घरी काय भांडणं बिंडणं करू नका त्या साडीसाठी, नाही तर मालक म्हणते आता काही काढते त्या बायाला एवढ्या साड्या असताना मालकाला उगं परेशान करू नका. आहे त्या घालून या. उद्या मस्त नटून तटून सजून धजून या. सर्वसामान्याचं लग्न असलं तरी हिच्याकडून गळ्यातली पोत घे, तिच्याकडून कानातलं घे, नटून तटून जाणार. अरे उद्या जगाच्या बापाचा विवाह आहे. त्यामुळे त्याच्या विवाहासाठी आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचे. जे आले नाही 4-5 दिवस त्यांनाही उद्याच्याला कथेला घेऊन या. हा भक्ती उत्सवाचा आनंद पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार नाही. या भावनेनं जास्तीत जास्त संख्येनं उद्या उपस्थित राहा आणि या भक्ती उत्सवाचा आनंद घ्या. लग्न म्हणल्यावर आहेराची पद्धत वगैरे आहे का नाही तुमच्याकडं? नाही. मग उद्या फ्रीज, कूलर, टीव्ही, शोकेश, राजा राणी, दिवाना, अजून काय वॉशिंग मशीन असलं काही घेऊन येऊ नका. उद्या आहेर घेऊन या. तुम्ही जो काही आहेर आणणार आहे निश्चितपणानं आपल्या आश्रमासाठी त्याचा उपयोग होणार आहे. खरं तर आमच्या आश्रमाचं ट्रस्टी झालंय, प्लॅनिंग काढणं थोडंसं बाकी होतं. आमचे शेळके साहेब इंजिनियर साहेब होते ना, त्यांचं प्लॅनिंग काढायचं कामच चालू होतं, पण अचानकपणे साहेबांना अटॅक आला. त्यामुळं अगदी 2 दिवसाचं काम आमचं त्या ठिकाणी थांबून गेलं. त्यामुळं पत्रिका छापूच शकलो नाही. पण असू द्या, तुम्ही जे काही उद्या आहेराच्या माध्यमातून देणार आहे नक्की आपल्या आश्रमासाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उद्या उपस्थित राहा आणि बिना आहेर न घेता त्या ठिकाणी आहेर घेऊनच या. कारण कुठंतरी श्यामसुंदराच्या विवाहाला आहेर करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार या भावनेनं आपण उद्या आहेर मात्र सगळ्यांनी घेऊन यायचं. इथं मात्र कोणी वरती यायचं नाही. तुमच्याजवळ टोकऱ्या पोच होतील, त्याच्यामध्ये तुम्ही आणलेला उद्याच्याला आहेर टाकून द्या, जेणेकरून इथं व्यस्तता होणार नाही आणि गडबड गोंधळही होणार नाही. म्हणून उद्या जास्तीत जास्त संख्येनं भगवान श्यामसुंदराच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे. आता मात्र त्या ठिकाणी गिरिराजजींची पूजा आपण पाहणार आहोत. दरवर्षी इंद्राची पूजा केली जाते आहे, परंतु इंद्र हा अभिमानी देवता होते. त्यामुळे भगवान श्यामसुंदरानं ठरवलं की आता इंद्राची पूजा नाही, या वर्षी आपण स्वतः गिरिराजजीची म्हणजे स्वतःची पूजा करू, गिरिराजजीची पूजा करू. भगवंतानं ठरवलं 56 भोगाचा नैवेद्य बनवावा आणि त्या ठिकाणी गिरिराजजीला इंद्राला दाखवावा. मग त्यानं वर्षा करावी, हे अन्नधान्य उगावं. आणि एक दिवस 56 भोग बनवत असताना कान्हाजी कुठेही घरात घुसायला लागले की ये म्हणणारे गवळणी पण आज कुणी येऊ द्यायला तयार नाही. बाबा आज या गवळणी मला विरोध करतात घरात येण्यासाठी, का बरं? अरे म्हणे इंद्राची पूजा आहे ना, तिथं देवाला उष्टा नैवेद्य चालत नाही,
म्हणून त्या 56 भोगाची तयारी करतायत। कृष्ण म्हणला बाबा कोण आहे हा इंद्र? अरे तो वर्षा करतो मग अन्नधान्य उगतं, आपण जीवजंतू सुखी होतो। बाबा तो अभिमानी देव आहे, आजपासून त्याची नाही आजपासून माझ्या गिरिराजजीची आपण पूजा करू। बाबा म्हणले अरे जर प्रसंग आला त्याची पूजा बंद करून जर काही धर्मसंकट ओढवलं कोण करेल रक्षा? मी आहे ना समर्थ, माझा गिरिराजजी तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही। पण ऐका बरं माऊली हो, मी तुम्हाला काल भोग आणायला सांगितले ना, वृंदावन मध्ये 56 भोग देवाला दाखवले जातात बरं, पण देवाला बिना कांदा लसणाचा नैवेद्य चालतो। कांदा लसण कधीही आपल्या नैवेद्यामध्ये असू नये, आणि देवाला दाखवणारा नैवेद्य तो बिना कांदा लसणाचाच असावा। असं खरंच आपण घरातही देवतांना दाखवत असताना हे तामस पदार्थ आहे की कधीही देवाला त्या ठिकाणी नैवेद्यामध्ये दाखवू नये, म्हणून कांदा आणि लसण देवाला कसलंही चालत नाही। त्यामुळे बिना कांदा लसणाचे नैवेद्य देवाला आपण दाखवले पाहिजे। 56 भोगाचा नैवेद्य वृंदावन मध्ये गिरिराजजीला दाखवला जातो। गिरिराजजीची या लेकरांना जरा शांत करा ना, माया हो तुम्ही बघताय त्यांच्याकडे, जरा बंद शांत करा ना त्यांना, बसवा 2-5 मिनिटं जागेवरती। अरे पुरीनो गिरिराजजींची पूजा त्या ठिकाणी आजही केली जाते। 22 किलोमीटरची परिक्रमा आहे वृंदावनची, आक्रांत गिरिराजजीची 22 किलोमीटरची खूप मोठी परिक्रमा आहे बरं। इतकी काही जसं आषाढी कार्तिकीला गर्दी असते तशी अमावस्या पौर्णिमेला तिथे गर्दी असते, फार मोठी यात्रा त्या ठिकाणी गोवर्धन मध्ये भरत असते। सगळे श्रद्धाळू भक्त नवस सायास करतात आणि अतिशय सुंदर परिक्रमा त्या ठिकाणी करत असतात। आपण तरी एक परिक्रमा करतो, पण 108 1108 अशाही परिक्रमा गिरिराजजीला केल्या जातात। प्रसन्न होणारी देवता गिरिराजजी आहे। सगळ्यांनी बैलगाडीमध्ये सामान लादलेलं आहे। नंद बाबा, त्यांच्या बहिणी, धर्मपत्नी, सगळ्या जणी, राधाराणीचे आई वडील, सगळे काही बैलगाडीमध्ये, मोठे गोप, नंद, सगळे जणांनी बैलगाडीमध्ये सामान लादलेलं आहे आणि सगळे जण त्या ठिकाणी गिरिराजजींचं पूजा करण्यासाठी कान्हाजीच्या सांगण्यावरनं सर्वजण निघालेले आहे कि मैं तो गोवर्धन को जाऊ मेरे वीर नाय माने मेरू बलवा, गोवर्धन को जाऊ मेरे वीर नाय मेरू बलवा, गोवर्धन को जाऊ मेरे वीर नाय माने मेरू बलवा, गोवर्धन को जाऊ मेरी वीर नहीं माने मेरे मनवा, गोवर्धन को जाऊ मेरी नहीं माने मेरे मन
नैवेद्य आहे सर्वांनी सोबत घेतलेला आहे। त्या ठिकाणी गिरिराजजी भलं मोठं स्वरूप धारण करून उभा आहे। गिरिराजजीची पूजा करायची, परंतु आता करावी कशी? स्नान घालण्याचा प्रयत्न केला, पायाचा अंगुष्ठा सुद्धा भिजायला तयार नाही। 22 किलोमीटरची परिक्रमा आहे। विचार करा भगवंताचं स्वरूप किती मोठं करावं। मानसी गंगेला प्रगट केलं आणि मानसी गंगेच्या माध्यमातून भगवंत श्याम सुंदरला त्या ठिकाणी गिरिराजजीला स्नान घातलेलं आहे की मानसी गंगा की, बोला बोला प्रेमानं, मानसी गंगा की, मानसी गंगा की, राधे राधे। गिरिराजजीला सुंदर प्रकारे स्नान घातलं। स्नान घातल्यानंतर आता त्या ठिकाणी पूजन करतायत। 56 भोगाचा नैवेद्य भगवंताला दाखवला जातो आहे। भगवान परमात्मा त्या ठिकाणी 56 भोग सेवन करू लागले। बाकीचे म्हणतात बघा बघा आजपर्यंत एवढ्या वेळा आपण पूजा केली पण इंद्रानं कधी आपला प्रसाद सेवन केला नाही। माग माग सरकवणं वाटलं त्यांना, कुठं जागा नसेल नैवेद्य ठेवायला तर। 56 भोगाचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला गेला। गिरिराजजींची पूजा झाली। भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी 56 भोग सेवन करतायत। बाकीचे म्हणतात आजपर्यंत आपण एवढ्या वेळेला नैवेद्य दाखवला पण इंद्रानं कधी सेवन केला नाही। आज गिरिराज आपल्यावरती सर्वांवरती प्रसन्न आहे। माया हो तुम्ही आणलेला हा भोग आहे बरं ठाकूरजीला। वस्तुतः भगवान परमात्मा आपला प्रसाद त्या ठिकाणी सेवन करतो आहे आणि आपलंही परम सौभाग्य आहे। कुठली ना कुठली सेवा भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळते आहे। भगवान परमात्मा सेवन करू लागले प्रसाद। गोकुळवासी फार आनंदी झाले। वा वा वा, आनंदाला पारावार राहिला नाही। पण इंद्र म्हणला रे दरवर्षी माझी पूजा होते, या वर्षी नेमकं कुणाची होते जाऊन बघा। गणांना पाठवलं, त्यांनी सांगितलं ओ इंद्रजी तुमची पूजा आज बंद आहे। त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदर स्वतःची पूजा करून घेतो आहे। इंद्राला राग आला, सांगितलं अरे एवढी काही त्या ठिकाणी वर्षा करा की जणू काही सगळं श्रीधाम वृंदावन वाहून गेलं पाहिजे। त्या ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ लागलेला आहे। ढगांचा आवाज होतो आहे आणि धो 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 पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झाली। या आवाजाने सगळे व्रजवासी घाबरून गेले। अरे कान्हा तू सांगितलं होतं की संकट आल्यानंतर माझ्या गिरिराजजी तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही। प्रभू आम्ही तुम्हाला शरण आलो, आमची रक्षा करा। भयंकर त्या ठिकाणी विजांचा कडकडाट, त्या ठिकाणी ढगांचा कडकडाट आणि जोराचा पाऊस त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। सगळेजण भगवान श्यामसुंदराला शरण गेले आणि भगवान श्यामसुंदराला शरण गेल्यानंतर माझ्या कान्हाजीनं सगळ्यांना सांगितलं काळजी करू नका, तुमचं सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे। भगवान परमात्म्याने गिरिराजजीला त्या ठिकाणी आपली करंगळी लावली आणि करंगळीच्या बळावरती भगवान श्यामसुंदरानं तो गिरिराज आपल्या करंगळीवरती उचलला। सगळे गोपवासी डोंगराच्या खाली आलेले आहेत आणि सगळ्यांनी आपापल्या गिरिराजजीला काठ्या लावल्या। भगवान परमात्म्याने ज्या वेळेला गिरिराजजीला करंगळीवरती उचललं आणि सर्वांची रक्षा केली त्यावेळेला एकच जयघोष सगळींकडे झाला, गिरिराज धरण भगवान की, गिरिराज धरण भगवान की, गिरिराज धरण भगवान की। आपल्या करंगळीवरती उचललं। एक नाही दोन नाही तब्बल 7 दिवस हे जाकीसह आपण या ठिकाणी दर्शन करतो। एकदा जोरदार टाळी वाजवा या मनोहर जाकीसाठी। अत्यंत सुंदर झाकी या ठिकाणी दर्शवली आणि पात्र करणाऱ्या मंडळींना आणि ज्यांनी ही झाकी सुंदर त्या ठिकाणी सजवली आमच्या आदरणीय काकांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते। 56 भोग आपण या ठिकाणी घेऊन आलेला आहात। सर्व माझ्या माय माऊल्यांनाही धन्यवाद। उद्याची सूचना सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। उद्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, कथेचा आनंद घ्या। आता मात्र श्यामसुंदराची ही जी भगवंताची कथा आहे श्यामसुंदराच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम।